सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका 4 वर्षीय चिमुरडीवर पांडुरंग सोमनिंग कळी वयवर्ष 45 या नराधामानं बलात्कार करून तिचा अमानुष खून केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी घडली आहे। खुनानंतर नराधामाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता। याबद्दल अधिक माहिती अशी की करजगी येथे 4 वर्षांची चिमुरडी आजी आजोबांसोबत राहत होती। तिचे वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला गेलेले, तर आई बाळंतपणासाठी बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावी आपल्या माहेरी गेलेली। त्यामुळे 4 वर्षांची ही चिमुकली आपल्या आजीसोबत करजगी येथे राहत होती। तर घराशेजारीच नराधम पांडुरंग कळी हा आईसह राहतो। पांडुरंग आणि त्याच्या आईचे नेहमीच चिमुकलीच्या आजीच्या घरी येणे जाणे होते। या 2 कुटुंबांची एकमेकांशी चांगली ओळखही होती। मात्र पांडुरंगाच्या आतला नराधम जागा झाला आणि त्याने 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला आहे। त्याच्या घरासमोर असलेल्या बदामाच्या झाडावरून पडलेले बदाम घेण्यासाठी चिमुरडी गेली होती, तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं। त्यानंतर पत्रा शेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला। खुनानंतर चिमुरडीचा मृतदेह पोत्यात बांधून तो लोखंडी पेटीत लपवला। दरम्यान चिमुरडी बराच वेळ दिसेना म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली। त्यावेळी नराधम पांडुरंग तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेड समोर झोपल्याचे दिसले। त्याकडे विचारणा केली असता माहिती नसल्याचं तो म्हणाला। तसेच त्यानेही बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचे नाटक केले। मात्र त्या बालिकेचा कुठेच शोध लागत नसल्यानं याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आसपासच्या परिसरात तपास मोहीम सुरू केली। शोधाशोध सुरू असतानाच पांडुरंग हळी या इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांनी नराधम पांडुरंगला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच आरोपी गजाआड झाला। त्याबद्दल उमदी पोलीस स्टेशनचे अभिनंदन। बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली। नराधम पांडुरंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी करजगी ग्रामस्थांनी काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बंद पुकारले। त्यामुळे काल संपूर्ण जत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। उमदी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मोर्चाही काढण्यात आला आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन उमदी पोलीस स्टेशन येथे देण्यात आले। देशाच्या रक्षणासाठी गेलोय। आम्हाला जात पात काय माहित नाही। आम्हाला फक्त एक रक्त सगळ्याचं लाल असतं। आमच्या जोडीदाराला गोळी लागली, रक्त कसं येते? लाल येते। माझ्या अंगात कसलं आहे? लाल आहे। तर ती माझा भाईचारा, त्याला घेऊन जाणं किंवा त्याला वाचवणं माझं काम आहे। आणि मग आम्ही ती सेवा केलेली सैनिक संघटना आहे। आम्ही ह्या बाळावर जी झालेला बिलकुल घनिष्ठ दुःख न ऐकण्यासारखा गुन्हा, त्या व्यक्तीला जरूर फाशी व्हावी। नसेल तर त्या माणसाचा पब्लिक मध्ये मोकळं सोडावा, दगडाने हाणून एन्काउंटर केला जाईल, गोळी बिना मारता। ही शासनाने दखल घ्यावी। ही अधिकारी लोकांना जे काही मेन म्हणजे पब्लिक जे पण कोणाचा असेल चालत असेल तर याला कठोरपणे शिक्षा व्हावी। जेवढी महागात सगळ्यात ज्यादा आहेत तेवढी शिक्षा त्याला झाली पाहिजे। ही माझ्या सैनिक संघटनेच्या तर्फे मी स्वतः जाहीर पाठिंबा देतो आणि त्या झालेल्या या कृत्याचा बिलकुल निषेध करतो। दरम्यान जनशक्ती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने करजगी येथील पीडित कुटुंबाला भेट दिली असता त्या चिमुकलीच्या आजीने एकच हंबरडा फोडला। रो नको क्या पुस्तक बोलो रो नको। बच्ची आपके पास रहती थी क्या? रो नको बोलो। 4 साल की थी वो।
अच्छा, कितनी साल की थी बच्ची आपा? 4 साल लगते जी, साल तो 4 साल के 3 महीने हो जाता जी। अच्छा, 5 वालों को मेरे बच्चे ये कैसे हुआ? कल आप बता सकते क्या कल कैसे हुआ आपके बच्चे के साथ, क्या वाकया हुआ? का बच्चे वहाँ खेलने गए सत्ता जी। हाँ। मदाम को गई कर को मैं देखी नहीं जी। हाँ। मैं पूरा गाँव पूरा डब्बाने लगी जी। हाँ। वहाँ जाके देखे तक का मैं क्या भी नता हुआ घर में मशीन में देखी घर वहाँ देखी मेरा मैं गाँव निकल को पूरा डब मारे जी। 1 बजे तक का ढूंढी मैं, मेरी पोती नहीं मिली जी। पुलिस को फोन करने में पुलिस चौकस कर को माटे रहे माँ। रोनो को भी दुआ करो, पत्थर होता है कल रो रहे हैं। संद रे रोनो को भी संद क्या करना है तुम्हें से, मैं उसके खास तो बोलने से संद लो रोनो को उसके बारे में दुआ करो भी। कत्ता रो कल रो रहे उसे फांसी दो देते ले अभी सब चेक करें कर कहीं नहीं जाको तुम रोनो को। मेरी बच्ची को घात करे, मेरा घर टूटा जी साहबा, मेरा घर टूटा जी। मेरी बच्ची के पर ध्यान डालती थी जी मैं। मेरी बच्ची इनकी नवासी है क्या वो? पोतरी छोटे बेटे की बेटी जी, उनके पास मैं नहीं दी जी। मेरी पोतरी को मैं माँ चिंगुट करते थे ऐसा मेरी दादी करती थी जी। मरते तब मेरी दादी कर कुछ मरी जी। मेरी पोतरी माँ बाप का नाम नहीं ली जी। मेरी अम्मा कहा दूँ मैं, कहा ढूंढू जेंडे को मैं चर्चान को जाको से जेंडे कपड़े लेके जी। चर्चान को हरे कपड़े जेंडे के कपड़े भी नहीं जी। मेरी बच्ची को लगा दीजिए। मेरी बच्ची वत्ते में उठ को देने लगी थी साहिबा। मेरी बच्ची को ऐसा क्यों तुम चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने आजीच काय संपूर्ण कुटुंब आणि परिसर नातेवाईक शोकाकुल दिसत होते। फिरती थी शेजारी हमें भी है। हमारे भतीजे की बेटी फिरते थे उन्हें, बच्ची अच्छी थी। वो उठा के ले गए क्या पता नहीं, घर में जब लोग नहीं रहने में वो कैसा ले गए कहने का पता नहीं। वो बच्ची को ऐसा करे उन्हें हालत वैसा हालत करके वैसा ये करको ये करे बात क्या करे। जब आपने देखे बच्ची को जब हमारे यहाँ गुस्म देने के लिए लाए तो बच्ची के जिस्म पर बहुत खतरनाक हादसा हुआ था। अच्छा। बच्ची के जिस्म पर जो है चाकू के निशाने थे और जबान बाहर पड़ गए थे और उसके जिस कहीं जगह पर जो दांत लग गए थे उसमें जहाँ पकड़े वहाँ दांत लगा था और ऐसा बेहद खतरनाक उस पर जुल्म किया गया था। क्या वाकया हुआ, सब कब हुआ ये और क्या वाकया हुआ और आपकी क्या मांग है? हमारी मांग है सर उसको सजा होना, फांसी होना। अच्छा, बच्ची के कौन है आप? बच्चे के दादा हूँ मैं, बड़ा दादा हूँ बच्ची का। अच्छा, उसको सजा होना, फांसी होना उसको। अच्छा, छोटी सी बच्ची और 4 साल की बच्ची को ऐसा किया था, उसको जल्द से जल्द फांसी होना उसको। अच्छा, वो जो जिस घर में बच्ची रहती थी वो पड़ोसी है ना? वो पड़ोसी है, इधर बाजू में है वो। अच्छा। मल्ले में रहता है उसका, इधर खेत है ना। हाँ हाँ हाँ, खेत में रहता है छठ मार के। अच्छा, सब जब बच्ची जब लापता हो गई तो फिर आपको कैसे मालूम पड़ा कि ये बच्ची आज से, मतलब फिर क्या क्या किया आपने, कोशिश क्या की उसको ये करने सामने इधर गाँव में सब ढूंढे कि बच्ची मिल रही नहीं। हाँ, और पुलिस स्टेशन को फ़ोन किए। हाँ, पुलिस ने आया तो सब छानबीन करिए और पीछे जाने में वो दारू पी के घर सामने हाँ बैठा था जी। समझे आके पुलिस उधर जाके उसको पकड़ के बच्ची को भी ले गए और उसे भी लेके गए। बच्ची कहाँ मिली? उसी घर में, उसके घर में मिली। थैले में डाल के पेटी में पहुंचा था, अच्छा। लोखंड पेटी में। ठीक वहाँ पर है तो पुलिस आई वो 1 बजे से। कल दोपहर में 2 बज गए। हाँ, 2-3 बज गए थे, तब पुलिस आके उसको अरेस्ट करके बच्ची को भी पता लगा के लेके गए। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बलात्कारी पांडुरंग हळी याच्या घरासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। ज्या घरात किंवा ज्या पत्र्याच्या शेडमध्ये या नराधमाने दुष्कृत्य केले ते घर पीडित कुटुंबाच्या पाठीमागे असून तेथे कोणी फिरकतही नसावा याचाच फायदा घेऊन नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केले। बलात्कारी किंवा मारेकरी हा हिंदू मुस्लिम नसतो, तर ती एक वाईट प्रवृत्ती असते आणि तो एक नराधमच असतो।
अशा नराधमाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नको अशी मागणी या परिसरातील समस्त ग्रामस्थांनी केली आहे. जनशक्ती न्यूजशी बोलताना करजगी गावचे सरपंच चन्नप्पा पट्टण शेट्टी यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यासाठी सगळं आज आंदोलन उमदी पोलीस स्टेशनमध्ये उमदी परिसरातील लोकांनी केलेलं आहे. सगळ्या लोकांची मागणी आहे की कठोर शिक्षा त्या आरोपीला द्यावी, म्हणजे फाशी द्यावी. सगळ्या जनतेची मागणी आहे, गावकऱ्यांची आणि आजूबाजू गावातल्या लोकांची पण मागणी तेच आहे. बरं सर, इतर आपलं हे या गावची लोकसंख्या किती आहे आपल्या करजगीची? 4,500 लोकसंख्या आहे या गावची लोकसंख्या. जत तालुक्यामध्ये कर्जत गाव आहे, करजगी. जत तालुक्यामध्ये करजगी गाव आहे आणि संपूर्ण जत तालुका आता बंदची हाक जी देण्यात आली होती, हे करजगीमधनं देण्यात आली का जतमधनं देण्यात आली? ॲक्च्युली टोटल सर जनतेनेच ते बंद केलं. बंदची हाक दिली. चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला होता लोकांना? बरं, सगळं टोटली बंद. अच्छा. तालुकाच बंद. सगळीकडे आंदोलन केले, संघमध्ये केले, जतमध्ये केले, रॅली वगैरे. अच्छा. हां सर. हा बोलिए. कोणत्या रस्ता रोको केले. कुठं? कोणत्या बोलला. अच्छा, रस्ता रोको. हायवे रोड ते रस्ता रोको केले. बंद. सर, पोलिसांचं सहकार्य लाभलं का तुम्हाला? म्हणजे एकदम चांगलं मिळालं सरकार. त्यांचे काम चालू एकदम चांगलं त्यांनी केलं. हाँ, आप बोलिए क्या? यही वो सरपंच बोले वैसे ही बात है. और जनता ने जहाँ व्हाट्सअप मोबाइल ग्रुप पर जो बातमी चले गए, तो सब हादसा देखने के बाद में सबको बेकार लगने लगा. जैसा जैसा पब्लिक देखते गए वैसा वैसा उस पर एकदम गुस्से से पब्लिक जो है रोकने का काम चालू कर दिया. पुलिस कस्टडी जो सारी सब कुछ हमको मदद किया, कोई दिक्कत नहीं किया, बहुत अच्छा साथ दिया हमारा. फिर अभी सबकी तमन्ना यह है कि उस आदमी को जल्द से जल्द फांसी हो, लेट ना हो, जल्दी हो. बस इसके इंतजार में सब लोग बैठे हैं. एक बिखरा हुआ परिवार बहुत तकलीफ में है, सब सारे लोग गम में हैं. अच्छा, उनके वालिद क्या करते हैं? बच्ची के वालिद कुछ नहीं, घर का काम करते रहते हैं, मजदूरी करते हैं. अच्छा. और लड़की का बाप भी मजदूर करता है. अच्छा. वो मजदूर के लिए लड़का रत्नागिरी में 2-4 महीने से उधर ही था, वो 2-3 महीने से. अच्छा. फिर वो ऐसा हादसा होने के बाद में वो पहुंच गया इधर. टोटल कितने बच्चे उनको? उसको 2 लड़के. 2 लड़कियाँ? दोनों लड़कियाँ थी? बड़ी लड़की थी और छोटी लड़की है. छोटी लड़की क्या कहाँ पे उनके साथ थी? नहीं, माँ के साथ में. वो माँ उसकी डिलीवरी हुई ना. अच्छा. 1 महीना हुआ, अभी डिलीवरी को चले गए. ये बच्ची किसके पास थी फिर इधर? दादी दादा के पास रहती थी. अच्छा अच्छा. स्कूल जाती थी क्या बच्ची? बालवाडी जाती थी. बालवाडी जाती थी. अच्छा. सर, याच्या आधी आपल्या करजगी गावामध्ये अशी काय घटना घडली होती? नाही सर, हे पहिल्यांदाच. म्हणजे आपल्या गावाला कलंकच लागलाय का प्रकार? खरं आहे. पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुक्याचे सेक्रेटरी हनुमंत कोळी, जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्या आणि आशा वर्कर्सच्या जिल्हाध्यक्षा मीना कोळी ही आपल्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांसह आले होते. हनुमंत कोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. जो तो इसम होता तो यांच्या घरी सारखा येत होता. हे घरच्यासारखं त्याला बी सांभाळलं होतं त्यांच्या घरच्याने. त्या ज्या मावशी आहेत त्याला भाऊ मांडले होते. त्यांना असं ते कृत्य करायला नव्हतं. त्याची 2 लग्न झालेले. ह्याच्या ज्या वागण्यामुळे ह्याच्या दोन्ही बायकाला सोडून गेलेले. एक मुलगी 12वीला काहीतरी मुलगी आम्हाला बी समजला लागता, तर मुलीला तिच्या आईने घेऊन गेलेले. म्हणजे दारूची नशेत जी 4 वर्षी मुलगी आहे त्या दारूची नशेत त्याने ते कृत्य केलेलं आहे. आणि त्याला शासनानं फास्ट ट्रॅक कोर्टात घालून फाशी शिक्षा दिली पाहिजे. कारण जत तालुक्यामध्ये पहिली घटना आहे. इतर ठिकाणी आम्ही आमच्या मीडियामध्ये टीव्हीमध्ये बघत होतो. आजपर्यंत आमच्या जतमध्ये झाली नव्हती घटना. ही घटना झालेली. ही घटना आहे, ती मुलगी आहे, माझी मुलगी आहे, सर्वांची मुलगी आहे. ती मुलगी सर्वांची आहे, त्यामुळे तिला न्याय मिळायला पाहिजे. आणि आता सोमवारी आम्ही 10 तारखेला जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सेविका ह्या ज्या 600-700 महिला आहेत त्यांचं आम्ही मोठं आंदोलन करून आम्ही DYSPना निवेदन देणार आहे की जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला जेव्हा तुमच्या पोलीस यंत्रणेमार्फत लवकर कोर्टात केस घालून त्यावर फास्ट ट्रॅकमध्ये करून फाशी शिक्षा देण्यासंदर्भात कारवाई लवकर करावी. आणि राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी हा निर्णय म्हणजे जो झालेली घटना आहे घाबरेने त्याचं लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला शिक्षा द्यावी. शासनानं आर्थिक मदत केली पाहिजे. आणि त्या मुलीची आई दवाखान्यामध्ये वडील कामाला जातात आणि त्या मुलगीला लहानपणापासून आजीनं सांभाळायला, एवढं आईनं सांभाळणं तेवढं त्या आजीनं सांभाळायला. त्या म्हणजे आजीला
26 जानेवारीला असतो ते आत्ता त्यांनी सांगितलं मला 26 जानेवारीसाठी त्या मुलीला ड्रेस पाहिजे होता, तर चर्चेवरून जाऊन त्या मुलीसाठी ड्रेस आणला नातीसाठी आपल्या. म्हणजे आता त्या रडत होत्या, त्या मोबाईलवर त्याची फोटो बघितला, त्या तिरंगामधला तिचा ड्रेस होता तिरंगा कलरचा. म्हणजे एवढी मुलगी माझी भारी, मी बांगड्या म्हणजे आईनं जेवढी सेवा केली नाही तेवढी तिच्या आजीनं सेवा केल्या, आणि त्या कुटुंबाला शासनानं आर्थिक मदत दिली पाहिजे. तर मुलीचे आजोबा असलेले बेळगाव जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी फारूक जातकार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. इस लड़की का नाना हूँ मैं, जो अभी घटना हो गया है वो लड़की का नाना हूँ. जो ये होने का था ऐसा नहीं हुआ हमें, तो क्या हो गया, गरीबों पीछे में ऐसी तकलीफ होना, मुसीबत होना अच्छा नहीं है. तो वो भी बच्ची है छोटी, 4 साल की, 4 साल की बच्ची के ऊपर ऐसा जुल्म होना भी बहुत बड़ा जुल्म है. वो सादा जुल्म ने देखे तो अल्लाह भी माफ़ करता नहीं और दुनिया वाले भी नहीं माफ़ कर सकते. बेशक ऐसा जुल्म है. अभी दूसरी बात क्या है, हमारे जवाई हैं ना, सुबह में रात के शाम खाने वाले, गरीब परिस्थिति है उनकी, उनका राबे सिवा पेट नहीं भरता है और कूली कसपट करते हैं, करके उनका पेट का गुजारा चलता है. बच्ची अभी छोटे आंगनवाड़ी साल को जाती थी बच्ची, वो अभी 4 साल वो अब भी सरे उसके. तो वैसी छोटी बच्ची को ऐसा उसके ऊपर जुल्म होना तो बहुत दिल को लगे सर की बात है. मैं ये चाहता हूँ कि अब महाराष्ट्र का सरकार जल्दी से जल्दी उसके ऊपर कार्रवाई करके उसे 2-3 दिन के अंदर उसे फांसी का सज़ा देना, नहीं तो उसको गोली मार के ख़त्म करना. ऐसे दिल में होता है. क्या करना है बोलो तो, अभी हमें किसे पूछना है क्या करना है, हमारे हाथ में से बच्चे निकल गए, अभी क्या बोलने की नहीं पोजीशन नहीं है. इसके लिए आप सरकार को दैनाश करके, और गरीब परिवार है इनके, गरीब परिवार के बारे में भी विचार करना है, और वो बच्ची के बारे में भी उसे कड़ी से कड़ी सज़ा दे के उसे गलपास को चढ़ाना बोल के हमारा इरादा है. अभी ये नहीं होगा तो हमें पूरा कर्नाटक का भी, महाराष्ट्र, आंध्र, तमिलनाडु पूरे जगह में हमें उग्र होराटा करने की तैयारी कर रहे हैं. इसके लिए हम भी बोलते हैं कि वैसे तो महाराष्ट्र सरकार जल्दी से जल्दी वो सरेंगे तो अच्छा होता है. इसको ख़त्म करना है तो दूसरे जगह भी नहीं होना ऐसा. इसके लिए हमारे ऐसा 2 बात है. इंशाल्लाह आप इसके लिए सरकार तक ये बात पोहोचना है. जी. तर या प्रसंगी उपस्थित असलेले कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते मखदूम अली शेख म्हणाले, अशा नराधमांची कोणत्याही वकिलाने न्यायालयात बाजू मांडू नये, जेणेकरून समाजात वावरणारे असे नराधम अशा प्रकारचे दुष्कृत्य करण्यास धजावणार नाहीत. मैं फक्र से कहूँगा, महाराष्ट्र के जितने भी वकील हैं और जितने सहायक न्यायालयीन कार्रवाई में काम करने वाले, जो सहयोग देने वाले ऑफिसर्स हैं, वो अपनी तरफ से पूरी तरह ये कोशिश करेंगे कि इस आरोपी को, पांडुरंग कड़ी जो आरोपी है, उसको कड़ी से कड़ी सज़ा मिलने में देरी नहीं होनी चाहिए. और सज़ा का आखिरी ये रहेगा, मैं प्रशासन, जस्टिस और न्यायालयीन कार्रवाई करने वाले इन जितने भी कोर्ट के दायरे में, न्यायालय के दायरे में, संविधानिक के दायरे में, सारे संविधान को लेकर अगर ये जजमेंट हो सकता है, ऐसे बंदे को बीच चौराहे चौक में लाकर उल्टा लटका कर अगर गोली मार दी जाती है, स्पॉट इनकाउंटर, अगर ये इनकाउंटर होता है, गलती नहीं है, कुछ गलत नहीं होगा. ये सबक मिलेगा पूरे हिंदुस्तान के ऐसे आरोपियों को. कोई सोचने की भी जरूरत नहीं करेगा, और कोई करने की तो दूर की बात है. अचानक दूसरी मासूम बच्ची शिकार नहीं होगी. यस, ये बदलाव आना चाहिए, परिवर्तन होना चाहिए. आने वाला कल, मुस्तकबिल में, यानी कि फ्यूचर में हमारा देश किस और जा रहा है, और उसको लेकर जाने के लिए हम क्या पहल कर रहे हैं. हम मीडिया हैं, जर्नलिस्ट हैं, प्रेस हैं और चैनल वाले हैं. हम ये ज़रूरी है कि ऐसे हादसात में, ऐसे हालात में, ऐसे हालात वापस से नहीं होने चाहिए, या फिर आने वाले कल के दिनों में ये इस तरह का कोई भी जुर्रत या ऐसी हरकत करने से उसकी रूह कांपनी चाहिए. इस तरह का कोई अगरचे कुछ एक्टिविटी आपके चैनल के माध्यम से, आपके टीवी चैनल और आपके प्रेस के माध्यम से अगर ये बनता है, बेहतर रहेगा जी. और 2 कदम आगे बढ़ेंगे. और हिंदुस्तान आज भी पीछे है इस काम में जी. अगर आपके ज़रिए अगर ये बात और मेरा मैसेज अगर उन लोगों तक पहुंचता है, ये
मेरे लिए फकरे बाईस। मोलमजुरी करणारे हे कुटुंब आधीच पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचे रान करत असताना आणखी दुःखाचे डोंगर कोसळल्यानं मोठ्या संकटात सापडला आहे। त्यासाठी शासनानं आणि दानशूर व्यक्तींनी या पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे। या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस करत असून संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे।